नमस्कार, प्रतिभाच रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। रोज रोज नाश्त्याला काय बनवावा आणि टिफिनला काय द्यावा हा प्रश्न माझ्यासारखा तुम्हा सर्वांना सुद्धा पडतोच आणि आपणही त्यांना वेगवेगळं काहीतरी द्यावा जेणेकरून शरीरासुद्धा पौष्टिक आहे आणि मुले सुद्धा आवडीने खातील। तर असंच आज आपल्याला मोड आलेल्या मुगाची मस्त अशी रेसिपी पाहायची आहे जे की मुले अगदी आवडीने मागून खातील आणि कडधान्य सुद्धा सर्व प्रकारचे खातील। तर पाहू शकता, तर हे मूग जे आहे हिरवे मूग, तर याला मी घरीच मोड आणलेले आहे। तर पाहू शकता मस्त त्याला मोड आलेले आहे। तर याच्यात आपल्याला आज नाश्त्यासाठी सुद्धा आणि टिफिनसाठी सुद्धा रेसिपी पाहणार आहोतच। पण सगळ्यात अगोदर याचे मोड पाहू शकता, एक पेरा भरायचे एक एक मोड आलेले आहे। तर चला तर रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर हे जे मोड आलेले मूग आहे तर याला मी काय करते, 1-2 वेळा स्वच्छ अगोदर धुवून घेते, मग आपण याची रेसिपी पुढे पाहूयात। तर पाहू शकता आता इथं मी मूग जे आहेत ना ते धुवून घेतलेले आहे। आता वाटण्यासाठी आपण काय केलेलं आहे, इथे 1 अख्खी लसूण कांडी सोलून घेतलेली आहे, 5 हिरव्या मिरच्या आणि 3 ते 4 आल्याचे काप घेतलेले आहेत। तर थोडासा लसूण जो आहे ना जास्तच घालायचा, कारण मुले मिरची जर घातली तिखट होईल, मुले खात नाही, त्यामुळे थोडेसे चवीसाठी लसूण आणि आलं थोडं जास्त घालायचं। त्याच्यामध्ये हे मोडालेले मूग टाकून आणि थोडंसं 1-2 चमचे पाणी टाकून जेवढं बारीक करून घेतात तेवढं बारीक करून घ्या। तर पाहू शकता आता हे वाटणार पण नाही की हे मुगाचं बॅटर आहे आणि तेही मस्त पौष्टिक आहे अगदी। आणि मेन म्हणजे मूग जे आहे ना पचायला हलके फुलके असते, यामुळे अगदी लहान मुलांना जर तुम्ही खाऊ घातले याचा काहीही त्रास होत नाही, काही नाही। तर अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले मोड आलेले जे मूग आहे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहेत। तर पाहू शकता साधारण थोडंसं पाणी घालावंच लागतं, म्हणजे बॅटर जे आहे ना एकसंध होतं आणि मग काय होतं आपल्याला छान असं बारीक करून घेता येतं। तर चला सर्व मूग जे आहे ना ते मी बारीक करून घेतलेलं आहे। तर पाहू शकता तर याच्यामध्ये आपल्याला घालायचं 1 चमचा हळद पावडर आणि मी इथे अर्धा चमचा घेतलेले आहे जिरे आणि अर्धा चमचा मी घेणार आहे इथे ओवा आणि चवीनुसार मीठ टाकून आता हे मिक्स करायचं आहे। बघा याच्यामध्ये काही जास्त टाकायची गरज नाही, काही नाही। थोडीशी कोथिंबीर टाकून आता हे बॅटर जे आहे ना ते व्यवस्थित बघा मिक्स करून घ्या आणि जास्त पातळही नाही करायचा, असंच ठेवायचं शक्यतो बॅटर। हे बघा अशा पद्धतीने आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की हे बॅटर बघा की तयार झालेलं आहे। आणि मोड आलेल्या मुगाचं आहे त्या मुलांच्या शरीराला सुद्धा पौष्टिक आहे, कारण रोज भाजी चपाती खाऊन ते सुद्धा कंटाळतात। नाश्त्याला काय द्यावा हा प्रश्न आपल्याला सुद्धा पडतो। चला बॅटर तयार आहे, आता आपण पॅन घेऊया, त्याच्यात थोडंसं पॅन अगोदर तापवून घ्यायचं, मग त्यात तेल टाकायचं। आता हे बॅटर घेऊया, मी एका भांड्यात काढून घेतले आणि त्याचे छोटे छोटे आपण डोसे मुलांसाठी काढून घेणार आहे। आता हा डोसा जो आहे ना आपण दोन्ही साईडनी भाजून नाही घेणार, एका साईडनी भाजून घेणार आहे। त्यामुळे करताना काय करायचं की स्लो गॅसवरती होऊ द्या, म्हणजे व्यवस्थित तो होतो। आणि तांदळाच्या बॅटरपेक्षा हे बॅटर जरा थोडंसं आहे ना काय असतं की चिकट असतं, त्यामुळे हे लगेच लागतं खाली किंवा काढायला गेलं की लगेच मोडतं, त्यामुळे पलटायची गडबड करायची नाही, ती व्यवस्थित होऊन द्यायची। बघा अशा पद्धतीने थोडासा ब्राऊन कलर आला की मग काय करायचं आहे की ते काढून घ्यायचं आहे, म्हणजे एका साईडने आपण याला भाजून घेणार आहे। ते बघा कलर पाहू शकता किती छान असा ब्राऊन कलर आलेला आहे। तर हे झालेलं आहे, ते काढून घेऊया एका ताटामध्ये। आता अशाच पद्धतीने आपण दुसरं सुद्धा करून घेणार आहे। पॅनवर थोडंसं तेल टाकून राहिलेले बॅटर काय करूया की याच्यामध्ये टाकून देऊया। आता असेच आपण छोटे छोटे डोसे काढले होते नाश्त्यासाठी सुद्धा आणि टिफिनसाठी सुद्धा, आणि बाकीच्या राहिलेल्या पिठाचं मी कांदा टोमॅटो टाकून त्याची इडली बनवली होती नाश्त्यासाठी। तर हे बघा आता हा डोसा झालेला आहे, थोडंसं त्याला तेल टाकू आणि हा सुद्धा छान ब्राऊन कलर होईपर्यंत होऊन देऊया। तर चला आता हा मी करून घेतलेला आहे आणि इकडे पाहू शकता तुम्ही हा आपण बनवलेला आहे, मस्त कलरही सुंदर आलेला आहे आणि मुलाला कळणार पण नाही की कशाचा बनवलेला आहे। तेच तुम्ही जर मुगाची भाजी बनवा किंवा कोणत्याही कडधान्याची भाजी बनवा, पण मुले खात नाही। आणि मेन म्हणजे कडधान्य हे शरीराला खूप फायदेशीर असतात आणि मेन म्हणजे हेल्दी असतात, पण मुले खात नाही। पण त्याच्या तुम्ही असा मस्त क्रिस्पी कुरकुरी डोसा सुद्धा बनवू शकता आणि चटपटीत नाश्ता मुलांसाठी बनवू शकता। तर पाहू शकता छान असे मी डोसे बनवून झालेले आहे, सोबत नारळाची चटणी आहे आणि किंवा तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता, म्हणजे मुलांचा नाश्ताही तयार होतो आणि तुम्ही टिफिनला देऊ शकता। असे पौष्टिक हे मूग डाळीचे डोसे तयार झालेले आहे, म्हणजे एकाच वेळी आपले दोन्ही काम होते, त्याशिवाय कमीत कमी वेळ आणि मुलांना काहीतरी पौष्टिक दिल्याचा आनंदसुद्धा आपल्याला होईल। तर अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी अजून चॅनल नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असे मोड आलेल्या मुगाचे डोसे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। मस्त असे पौष्टिक आणि हेल्दी तर आहेच, आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका।